कसं आहे चिकन मस्त आहे ना. चुलीवरलं चिकन आहे, सावजी पद्धतीने बनवले. नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली. साधी सिंपल पद्धत आणि चुलीवरली तर अप्रतिम होते. नक्की ट्राय करा. एवढं मस्त त्याचं घमघमाट वास वगैरे खूप छान सुगंध सुटला होता. स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणताना चुकण्याचं प्रमाण नाही हो मंडळी. दुसरं काय नाही, गरमागरम चपाती, जिरा राईस, हंडीमधलं चिकन मस्तपैकी झालं की तयार. चला व्हिडिओ सुरुवात करूया. काय नाही हो मंडळी, दाखवलं सगळं साहित्य घ्यायचं. आलं घ्यायचं, साल काढून घ्यायचं, जरा जरा चिरून घ्यायचं. कांद्याच्या पण आलटी पलटी करून सगळे त्याच्या अंगारले सालं काढून घ्यायचं मस्तपैकी. एक 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 करत 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 सगळे सालं काढून घेतले किंवा मंडळी मस्तपैकी. कसं वाटली मला नक्की काय सांगा पद्धत. सगळ्याची पद्धत एकच आहे हो, नुसतं बोलायला थोडंसं प्रॅक्टिस करत आहे. चिरे चुरू 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 करत करत सगळेच कांदे चिरून घेतले पटापटा 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 होत परत. हो का, झालं का नाही सगळं चिरून मस्तपैकी. कांदा कांदा पण चिरून घ्यायचं मस्तपैकी. त्याच्यानंतर टमॅटर घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचं, निवडून घ्यायचं, चिरा 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 म्हणतपर्यंत ते पण चिरून मस्तपैकी तयार झालं किंवा मंडळी. नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चुलीवर पेटवले, चुलीवर ठेवले, हंडीत ठेवले, मस्तपैकी तेल घातले. तेल घालून त्याच्यावर कडकडीत तेल गरम होऊ दिले. साहित्य तर मगाशी दाखवले. खडे मसाले घालून घेत आहे त्याच्यामध्ये. लसूण पण, लसणाचा अख्खा गड्डा घाला किंवा तुम्हाला अख्खं साल मी अख्खं न साल काढता त्याच्यावरचं तसंच घालून घेत आहे लसूण. मस्तपैकी आल्याचे तुकडे म्हणतात अप्रतिम येते. अख्खं मिरची लाल सावजी पद्धतीमध्ये हेच बनवतात. तुम्ही नक्की फॉलो करा. मी तर असंच बनवते. सावजी हंडी चिकन मस्तपैकी सुक्कं चवीला अप्रतिम होते. कांदा भरपूर घालायचा म्हणताना सावजी पद्धतीमध्ये कांदा भरपूर घालतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एवढं मस्त होतं ना, काय सांगू नका. साधी सिंपल पद्धत आहे पण लय मस्त आहे. स्टेप बाय स्टेप फॉलो करा. अर्ध्यातनं व्हिडिओ सोडू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, मस्तपैकी कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मंडळी. चला मस्तपैकी कांदा वगैरे परतून घेत आहे मी. 2 मिनिट आलती पलटी परती करतपर्यंत झालं की मस्तपैकी गोल्डन फ्राय लाल कांदा मस्तपैकी तयार झालं. हे पण त्याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर मस्तपैकी जल्दी परतायला मदत होते. मीठ घातल्यानंतर कांदा होते का नाही, कोणाकोणाला माहिती आहे ही स्टेप मला नक्की कमेंट करून सांगा. हे मस्तपैकी कोथिंबीर लसूण आलंची पेस्ट आहे तयार करून घेतलेली. कांदा गोल्डन फ्राय झाल्यानंतर घालायचं. हे खोबऱ्याचं वाटण, खोबरं थोडंसं भाजून आबडधबड कुटून घेतले. त्याच्यामध्ये घालून सगळं 1-2 मिनिट परतून घ्यायचं. आलटी पलटी करून 2 मिनिट मस्तपैकी परतून घ्यायचं. त्याला पण छान तेल सुटते. मग नंतर मस्तपैकी गरा 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 फिरवून घेतपर्यंत हे पण झालं की मंडळी मस्तपैकी एक जीव मिक्स झालं. हे फॉलो करा. लाल मसाला 1 चमचा, तुम्हाला तिखट कसं लागेल तुम्ही तसं घेऊ शकता. मी 2 चमचे लाल मसाला, घरगुती काळा मसाला 2 किंवा 3 चमचे घालते. तुम्हाला तर कसं तिखट वगैरे लागते त्या ह्याच्यानं तुम्ही बनवू शकता. आमच्याकडे भरपूर तिखट खातात. 3 चमचे काळा मसाला, 2 चमचे लाल मसाला घातले. मस्तपैकी थोडंसं हळद घालायचं. हळद घालायला विसरू नका. हळद घालायचं मस्तपैकी 2 मिनिट परतून घ्यायचं. मसाला एकदम छान तेल सुटायला तयार मस्तपैकी तयार होतं. परतून घ्यायचं. टमाटर चिरलेलं टमाटर पण घालून घ्यायचं. 1-2 मिनिट अजून थोडं एक वाफ काढून घ्यायचं. नक्की कमेंट करून सांगा ही पद्धत कशी वाटली तुम्हाला, आवडली का नाही ते पण सांगायला विसरू नका मंडळी. साधी सिंपल पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमधली सावजी पद्धतीचं चिकन बनवलं हंडीमध्ये. नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी, आवडीनं सांगा. चला टमाटर घालून घेतले. तेल सुटतपर्यंत 2 मिनिट परतून घेतले. मस्तपैकी परतून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घेतले. थोडंसं लिंबूचं पाणी घेऊन सगळं बिया काढून मस्तपैकी 1-2 चमचे झाले असेल 2 चमचे घातले. थोडंसं मस्तपैकी मसाला पण आता तेल सुटायला होतं मनानं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. काय चिकन मस्तपैकी स्वच्छ चिकन धुवून पाणी नितळायला ठेवले होते.
हे मस्तपैकी चिकन घालून घ्यायचं. मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवत आहे. हे सगळं साहित्य एवढं बस होतं. नक्की तुम्ही ट्राय करा. चला, साधी सिंपल गावाकडली पद्धत, सिटीकडली पद्धत कशी काय वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी. खूप कष्टाने व्हिडिओ बनवते मी. एक लाईक जात एक लाईक तर करू शकता ना. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1-2 मिनटं आलटी पलटी करत करत गोल्डन फ्राय म्हणतपर्यंत हे पण मस्तपैकी एवढं छान सुगंध सुटलं होतं ना. मम्मी झालं का नाही हंडी चिकन, झालं का नाही मम्मी हंडी चिकन म्हणत होते. थांबा रे बाळांनो, होतंय जरा थांबा. त्याला एक वाफ काढायची आहे. वाफ काढून रटा चिकन शिजून घ्यायची आहे मस्तपैकी. मग तेव्हा तयार होणार का नाही चिकन, मग खायला तेव्हा टेस्ट लागणार का नाही. हो चला, 1-2 मिनटं मस्तपैकी मी परतून घेतले. मग गप्पा कसं वाटलं मला ते पण सांगायला विसरू नका. स्वयंपाकासंग बोलणं पण होतं, छान मस्तपैकी रेसिपी पण होते तुमच्यासंग मी शेअर पण करते. मी असंच माझा दिवस जाण्यासाठी करत आहे. तुम्ही कशासाठी बघण्यासाठी करता. जात एक लाईक करून जावं मंडळी. वरनं मस्तपैकी कोथिंबीर हिरवीगार घालून घ्यायचं. 2 मिनिट परतून घ्यायचं. मस्तपैकी परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर अल्टी पलटी करत मस्तपैकी कोथिंबीर पण मिक्स करून घेतली. हिरवीगार घातलेली चिकनला आता रटा वाफ लागली होती. त्याच्यामध्ये एक थेंब पण पाणी घालता मनानच पाणी सुटतंय का नाही बघा तुम्ही. चिकनला पाण्याची पण गरज नाही. मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायचं. एक न थेंब घालता सावजी पद्धतीने चिकन तयार होतं. आता तुम्ही पाहू शकता मी एक थेंबसत पाणी घातल्याने एक 15-20 मिनटानंतर झाकण काढायचं. कसलं भारी झालंय ना. तर्री वगैरे आल्या का नाही सांगायला विसरू नका मंडळी. गरमागरम चपाती, जिरा राईस आणि मस्तपैकी हंडी सावजी पद्धतीने चिकन कसं झालंय, झणझणीत झालंय का नाही कमेंट करून खावा आणि सांगायला विसरू नका कसं झालं. तर मी सांगितले ते स्टेप बाय स्टेप बनवा. एवढं मस्त झालं ना, खूप छान झालं. नक्की ट्राय करा. आणि जात तेवढं मंडळी एक काम करा की काय लाईक करून जा तसं सोडून जाऊ नका व्हिडिओ. चला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गरमागरम चपाती, मस्तपैकी हंडी चिकन, कांदा लिंबू मस्तपैकी ते सगळं तयार झालं. मग खाऊन घेते. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच न्यू रेसिपी पाहण्यासाठी तेवढं जात तेवढं सबस्क्राईब करा चॅनलला. रिटर्न आलं चुकून. चला चालतंय. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.